हे बघा मंडळी आलेलो आहे थेट एंट्री दर्शन. इथं बस सेवा सुरू आहे. इथं दोन्ही साईडला तुम्हाला मोर पाहायला भेटणार आहे. हा असं एंट्रन्स लागणार आहे. हा बघा मंडळी हा श्रीमुख दर्शन असणार आहे. डायरेक्ट इंचे समाधी दर्शन. व छोटं मूल वगैरे असेल तर डायरेक्टली वर एंट्रन्स तुम्हाला आहे. मस्त असा एंट्रन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा साक्षात शंकर महादेव पाहायला भेटणार आहे. ते बघा हा रामेश्वरम अंतर असणार आहे. नागेश्वर हा बघा पुढचा शिवलिंग असणार. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरण या चॅनलवर. आणि आज आलेलो आहोत थेट आपण शेगाव येथे. शेगाव येथे आपण जाऊन डायरेक्ट दर्शन घेणार आहोत. रात्रीचे वाजले 7-7:30 वाजलेले आहेत आणि बॅक साईडने सर्व पब्लिक आता जाणार आहे आणि थेट इथून जाणार आहोत दर्शन घ्यायला. मंडळी पाहू शकता हा ही पूर्ण पार्किंग असणार आहे आणि तुम्हाला A to Z टाईपमध्ये प्रत्येक ठिकाणी पार्किंग वेगवेगळी असणार आहे. ही बघा आणि हा एंट्रन्स असणार आहे. इकडूनच एंट्री आहे आणि ह्या साईडचा एक्झिट आहे. या साईडला तुम्हाला 2 व्हीलर असणार आहे आणि या साईडला 4 व्हीलर. 2 एक्झिट असणार आहे. एंट्रीला पण तुम्हाला 2 एंट्री असणार आहे, बाईक आणि 4 व्हीलर. डिफरंट असणार आहे आणि आता इथूनच थेट जाणार आहोत. हा बघा तुम्ही पाहू शकता इथं श्री मंदिर भक्त निवास संकुलकडे लिहिलेलं आहे डायरेक्टली. इथून आता लेफ्ट जाणार आहोत आणि तिकडं मंदिर असणार आहे. आणि हा एंट्री गेट आहे. हा पाहू शकता तुम्ही. हे बघा मंडळी आलेलो आहे थेट एंट्री दर्शन. हा असं असणार आहे तुम्हाला आणि इथूनच आता हा बघा लेफ्ट साईडलाच तुम्हाला एंट्री असणार आहे आणि इथं लिहिलेलं आहे. बघा मंडळी इथूनच सर्वजण एंट्री करणार आहे आणि थेट जाणार आहेत आता दर्शनाकडे. इथून लाईन लागणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही प्रत्येक भाविक तुम्हाला या मार्गाने जाऊन या साईडने तुम्हाला एक्झिट मार्ग आहे. ज्या साईडने चाललात त्या साईडनेच तुम्हाला यायचं आहे रिटर्न. सगळी आपली मंडळी चालली आहेत. आता थेट जाणार आहोत आपण दर्शनाला. हे बघा मंडळी स्टेअर्स लागलेले आहेत. हा बघा पहिलाच गेट तुम्हाला आलेला आहे. आणि इथून आता आपण लेफ्ट साईडला जाणार आहोत. हा बघा इथं तुम्हाला लिहिलेलं आहे डायरेक्टली श्री मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि जर कोणाला चप्पल म्हणजेच पादत्राण ठेवायची असेल तर इकडं जागा पण आहे. फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आणि सराउंडिंग पाहू शकता. हे बघा तुम्हाला रूम नोंदणी करायची असेल तर रूम नोंदणी कार्यालय आहे डायरेक्टली. हा बघा हा असणार आहे. इकडं तुम्ही रूम नोंदणी करू शकता. आणि आता आपल्याला थेट जायचं आहे दर्शनासाठी. हे बघा लिहिलेलं आहे. राईट साईडला आलो आहे. तर बस सेवा सुरू आहे. इथूनच तुम्हाला बस भेटणार आहेत. प्रत्येक बस येणार आणि ती रिटर्न जाणार आहे. आता आपण हे बघा लिहिलेलं पण आहे इथं डायरेक्टली. हा बघा हा मंडळी 6 नंबरचा भक्त निवास असणार आहे. इथंच तुम्हाला बस सेवा असणार आहे आणि इथूनच आता आपण सरळ जाणार आहोत. आता मंदिराचा एंट्रन्स येणार आहे. इथं तुम्हाला मल्टिपल भक्त निवास आहेत. पाहू शकता या साईडला तुम्हाला 4 नंबर आहे प्लस या साईडला तुम्हाला 3 नंबर आहे. आणि आता आला आहे मेन एंट्रन्स. हा बघा मंडळी हा मेन एंट्रन्स असणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असे दोन्ही साईडला तुम्हाला मोर पाहायला भेटणार आहे आणि नक्षीकाम बघू शकता. आणि थेट आता आपण जाणार आहोत आतमध्ये. ज्या साईडने आपण चाललो त्या साईडनेच आपल्याला रिटर्न यायचं आहे. बाहेर जाण्याचा मार्ग पण हाच आहे. तुम्ही पाहू शकता एका साईडने आत चाललेत आणि एका साईडने बाहेर येतात. हे बघा आता नेक्स्ट एक कमान आली. हे बघा सेम कमान तुम्हाला इकडं पण पाहायला भेटणार आहे. आणि हा असणार आहे आता मार्केट असणार आहे डायरेक्ट. हा बघा फुल ऑन मार्केट असणार आहे. हा बघा हा पूर्ण मार्केट असणार आहे. हे बघा इथूनच आपण बाहेर आलो आहोत
आणि इकडूनच आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारून डायरेक्ट आत्ता जायचं आहे मंदिराकडे. हे बघा जसं पुढं आलो आहे तुम्हाला चौक लागणार आहे ज्याचं नाव आहे लहुजी वस्ता साल्वे चौक असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही, हा असा एंट्रन्स लागणार आहे आणि इथूनच आपल्याला राईट साईडने जायचं आहे. हा बघा हा चौक पाहायला भेटणार आहे तुम्हाला आणि इथूनच राईट साईडने आपल्याला जायचं आहे. थेट मंदिराकडे जाण्याचा मार्ग असणार आहे हा. मंडळी तुम्हाला जागोजागी दुकानं भरपूर पाहायला भेटणार आहे. सो प्रसाद वगैरे न्यायचा असेल तर सर्व टाईपचा प्रसाद तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे. आणि आता थेट चाललो आहे पुढे असणार आहे एंट्रन्स. हा बघा मंडळी नेक्स्ट एंट्रन्स आला आहे. मेन कमान असणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे सेवक पाहायला भेटणार आहेत. फ्रीमध्ये सेवा करतात म्हणजे मार्गदर्शन करतात. आणि पाहू शकता मस्त असा प्रवेशद्वार आलेला आहे. हा बघा आणि आता इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत आणि राईट साईडला जायला हे बघा मशीन्स लावलेत. सो वॉकिंग मशीन असणार आहे. बघा मंडळी स्ट्रेट आलेलो आहोत आणि इकडूनच आता आपली सर्व मंडळी येणार आहे. ही बघा पाहू शकता तुम्ही बॅक साईडला मंडळी असणार आहेत सर्व. हे बघा सगळी मंडळी आलेली आहे. हे बघा सगळी मंडळी चाललेली आहेत. तो झालेले सगळी मंडळी गेलेली आहेत. आता इथून थेट आपण लेफ्ट साईडला जाणार आहोत. हा बघा इकडे तुम्हाला लेफ्ट साईडला स्टँड असणार आहे, चप्पल ठेवण्याचा स्टँड आहे आणि प्लस एंट्री असणार आहे. हे बघा मंडळी इकडून आलेलो सरळ असा टर्न घेतला आहे आणि पुन्हा आपण चाललेलो स्ट्रेट मार्गाकडे. आणि इकडं तुम्हाला लिहिलेलं आहे डायरेक्ट. हा बघा मंडळी हा श्रीमुख दर्शन असणार आहे. डायरेक्टली कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर इकडून पण घेऊ शकता आणि प्लस इकडून समाधी दर्शन असणार आहे. सो सर्वजण चालले आहेत आता समाधी दर्शनाकडे. आणि हे बघा पाहू शकता टाईम असणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी. हा टाईम पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो हे बघा इथून आता थेट जाणार आहोत श्रींचे समाधी दर्शन. हे बघा लाईन पाहू शकता, फुल ऑन लाईन लागली. मंडळी ही नॉर्मल लाईन असणार आहे राईट साईडने. आणि जर आपल्यासोबत छोटं मूल वगैरे असेल तर डायरेक्टली वर एंट्रन्स तुम्हाला आहे. सो वर डायरेक्टली एंट्रन्स करू शकता आणि इकडून यायचं आहे तुम्हाला. हा बघा ज्यांच्याकडे मूलबाल असेल त्यांच्यासाठी हा रस्ता असणार आहे. हे बघा ज्येष्ठ वयोवृद्ध दिव्यांग आजारी गरोदर किंवा लहान बाल असेल तर इथून आहे दर्शन. आणि जर कोणाला मातेला जर दूध पान द्यायचं असेल तर तशी पण रूमची व्यवस्था केलेली आहे यांनी. सो भरपूर चांगली व्यवस्था आहे. आणि चला थेट जाऊया दर्शन रांगेकडे. हे बघा आता आपण त्या लाईनला आलो आहे. हा बघा मंडळी आता आपण एंट्रन्स करणार आहोत.
मंडळी आता मेन मंदिराकडे दर्शनासाठी जाणार आहोत. हे बघा इथून खाली उतरायचं आहे पायऱ्या पायऱ्याने. मंडळी इकडूनच आपण बाहेर आलो आहोत आणि इथूनच आता डायरेक्टली आपण मंदिराचा परिसर पाहू शकता. हा मंदिराचा परिसर असणार आहे. मंडळी मस्त असं दर्शन झालं आहे आणि आता थेट तुम्हाला परिसर मंदिराचा दाखवतो. मस्त असा परिसर आहे. सो चला जाऊया आता. हे बघा हे मंडळी चप्पल स्टँड असणार आहे. मस्त अशी व्यवस्था तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ही बघा इथं A1 ते A100 असणार आहे. B1 ते जेवढी जागा असणार आहे तेवढा तुम्हाला ऑलोकेशन असणार आहे. C पण असणार आहे. आणि हा बघा पूर्ण तुम्हाला बाहेर जाण्याचा मार्ग पण त्या साईडला आहे. हा तुम्हाला बाहेर जाण्याचा मार्ग असणार आहे. आणि इकडे चप्पल ठेवायला फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि पाहू शकता प्रत्येकजण आपले चप्पल ठेवतं आणि प्रत्येकाला एक नंबरिंग असते. सो सॉर्टिंग पण मस्त अशी केलेली आहे. आणि तुम्हाला जर पिण्याचे पाणी किंवा हात धुण्याचे पाणी असेल तर इकडं चांगलीच सोय आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा RO वॉटर लावलेलं आहे. सो पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. प्लस कोणाला हातपाय धुवायचे असतील त्याची पण व्यवस्था इकडे केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. मंडळी ही बघा बस सेवा असणार आहे. आनंद विहार व विसावा भवनपासून असणार आहे. सकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने असणार आहे. आणि सकाळी 9 ते 12 दर तासाने म्हणजे एक तासाने असणार आहे. आणि दुपारी 12 पासून नंतर पण असणार आहे. दर 1 तासाने असणार आहे. सो इथं लाईनिंग असणार आहे. ही बघा बससाठी अशी लाईन लागलेली आहे आणि सगळे इकडं थांबलेत. मंडळी समाधी मंदिराचं मस्त असं दर्शन घेतलं आहे आणि थेट आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिराचं. सो हा बाहेरचा आउटसाईड आहे महालक्ष्मी मंदिराचा. आणि आता आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहे. सो चला जाऊया आतमध्ये. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर छोट्या रिक्षाने तुम्हाला 20 रुपये पर पर्सन घेतलं जातं फ्रॉम म्हणजे समाधी मंदिराकडून इकडे यायचं असेल तर. चला तर आतमध्ये जाऊया. हा बघा मंडळी मस्त असा एंट्रन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मस्त असा प्रवेशद्वार आहे. भव्य असा प्रवेशद्वार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा आणि वरती लिहिलेलं आहे सिद्धपीठ श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर. आणि हा एंट्रन्स असणार आहे. चला तर आतमध्ये जाऊया. हा बघा मंडळी जसा एंट्रन्स करतो राईट साईडनेच एंट्री असणार आहे. आणि इथून आता आपल्याला वर चढायचं आहे. सो थेट आपण चालू आहेत सर. हा बघा मस्त असा स्कायवे असणार आहे. हा बघा हा दर्शनवारी असणार आहे. आणि या साईडला तुम्हाला मस्त 2 मोठे हत्ती पाहायला भेटणार आहे. आणि राखणदार असणार आहे. हा बघा काय वाईब आहे. आणि आता थेट चाललो आहे महालक्ष्मी मंदिराकडे. हा बघा इथून पण तुम्हाला दर्शन होणार आहे. आणि इकडून आता चाललेलो थेट मंदिराकडे. आतमध्ये गाभाऱ्यात जायला आहे. पहिलेच तुमचं श्री त्रयंबोली माता असणार आहे. ही बघा पाहू शकता तुम्ही. तिथूनच सरळ आलो आहे आपण. आता ही दर्शन रांग असणार आहे आणि थेट जाणार आहोत
कालभैरव असणार आहे. आणि आता थेट जाणार आहोत, रांगेत असणार आहोत. ही बघा, ही रांग असणार आहे. महालक्ष्मीचं स्वरूप पाहायला भेटणार आहे तुम्हाला. मंडळी मस्त असं दर्शन झालं आहे. आणि इकडं तुम्हाला व्यंकटेशा पाहायला भेटणार आहे. हे बघा, मस्त असं व्यंकटेशा स्वरूप दाखवलं आहे. मंडळी तिकडून दर्शन घेऊन आलो व्यंकटेशाचं. आणि इकडं कुबेरांची मस्त अशी मूर्ती आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि इकडूनच आता खाली जायला तुम्हाला पायवाट आहे. ही बघा, पाहू शकता. मस्त अशी शंकरांची छायाचित्र तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि डायरेक्ट थेट तुम्हाला खाली यायचं आहे. हे बघा, 12 ज्योतिर्लिंगाचं मस्त असं दर्शन तुम्हाला भेटणार आहे. पहिल्याच मंडळी नंदीचं मस्त असं दर्शन घडतं. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि थेट नंतर शंकर महादेवांचं दर्शन भेटतं. इकडं तुम्हाला मस्त असं त्रिशूल पाहायला भेटणार आहे. आणि इकडं तुम्हाला सोमनाथ ज्योतिर्लिंग पाहायला भेटणार आहे. हा बघा. आणि या साईडला तुम्हाला लिंग आहे. आणि इकडं साक्षात शंकर महादेव पाहायला भेटणार आहे. ते बघा. हा बघा मंडळी, तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग पाहायला भेटणार आहे. सो 12 ज्योतिर्लिंगाचं मस्त असं दर्शन घडणार आहे. आणि इकडे शंकर महादेव पाहू शकता तुम्ही. आणि या साईडला आहे तुम्हाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग असणार आहे. आणि शिवलिंग बनवलं आहे, रुद्राक्षाचं शिवलिंग असणार आहे. आणि या साईडला पण तुम्हाला ब्रह्मलिंग असणार आहे. हा बघा, हा बघा, हा ब्रह्मलिंग असणार आहे. आणि नंतर तुम्हाला थेट दर्शन होतोय ओंकारेश्वर. हा बघा, ओंकारेश्वर दर्शन होणार आहे. आणि इकडं केदारनाथ पण दाखवलं आहे. आणि इकडं तुम्हाला भीमाशंकर ज्योतिर्लिंग पाहायला भेटतोय. आणि तसंच आपण आता राईट साईडला जाणार आहोत, तर बाकीचे ज्योतिर्लिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, इकडं तुम्हाला रामेश्वरम असणार आहे. हा रामेश्वरम असणार आहे, रामेश्वर. नंतर असणार आहे नागेश्वर. आणि इकडं तुम्हाला घृणेश्वर पाहायला भेटणार आहे. सो एक एक ज्योतिर्लिंग दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा बघा, इकडं तुम्हाला ज्योतिर्लिंग आहे, काशी विश्वनाथ आहे. हा बघा मंडळी, इकडं तुम्हाला काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग पाहायला भेटणार आहे. त्याच्या साईडला तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असणार आहे. इकडं तुम्हाला पर्ली वैजनाथ पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता मस्त असे नाग दाखवलेत सराउंडिंगला. आणि इकडचा पुढचा शिवलिंग असणार आहे. हा बघा, हा बघा, पुढचा शिवलिंग असणार आहे, द्विनेत्र शिवलिंग तुम्हाला पाहायला भेटते. आणि इकडं असणार आहे शेवटचा पशुपतीनाथ. बघा मंडळी, मस्त असं दाखवलेला आहे स्तंभ. आणि हा आता असणार आहे एक्झिट. चला तर बाहेर जाऊया. तर फायनली मंडळी, शेगावचं दर्शन झालेलं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? 2 स्थळं करण्याचा ट्राय केलेला आहे एका ब्लॉगमध्ये. आणि फर्स्ट वन आपण समाधी मंदिर दाखवलेलं आहे. आणि सेकंड वन आपला महालक्ष्मी मंदिर. आणि थेट आलो आहे जो हॉटेल होता बुक केलेला, तिकडं आलेलं. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया अजून एका नेक्स्ट वन चॅप्टरमध्ये. चला, बाय बाय.